मी श्याम कदम जुळे सोलापूरचा रहिवासी। या हद्दवाढ भागामध्ये अनेक उच्चभ्रू सोसायटी आहेत। अनेक सिटीमधले नागरिक एक चांगला परिसर म्हणून जुळे सोलापूरमध्ये राहायला आलेले आहेत आणि या नागरिकांकडून महानगरपालिकेला 100% टॅक्स दिला जातो। असे असताना सुद्धा या हद्दवाढ भागामध्ये अनेक नागरी समस्या आहेत। जसं काही ड्रेनेजचा जो प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न गेल्या 8-10 वर्षापासून या भागामध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू आहे, पण महानगरपालिका अधिकाऱ्यांचं किंवा त्या ठेकेदाराचं कसलंही नियोजन नसल्यामुळे अनेक भागामध्ये अजून सुद्धा ड्रेनेज लाईन टाकली गेलेली नाही। ज्या ठिकाणी टाकलेली आहे त्या ठिकाणी रस्ते उखडलेले आहेत आणि ते रस्ते महानगरपालिकेच्या वतीने किंवा त्या ठेकेदाराच्या वतीने रिपेअरी करणं अत्यंत गरजेचे असताना सुद्धा ते रस्ते तसेच पडलेले आहेत। खड्ड्यामुळे नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे। त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न हा मोठा गंभीर आहे। पेपरमध्ये राजकीय नेते मंडळी जाहीर करतात की आता दुहेरी लाईन झालेली आहे, पण दुहेरी लाईन होऊन सुद्धा त्यामध्ये कसलंही नियोजन नाही। कारण जरी दुहेरी लाईन झाली पण ती पाणी साठवण्याची क्षमता याबाबत नियोजन महानगरपालिकेने काहीच केलेलं नाही। त्यामुळे मला वाटतं भविष्यात अजून 5-10 वर्ष या हद्दवाढ भागातील नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता धुसर आहे। कारण सध्या जर बघितलं तर या हद्दवाढ भागामध्ये 6 दिवसाआड 7 दिवसाआड पाणी दिलं जातं आणि तेही रात्री अपरात्री 1-2 असं टाइम बघत नाही 12च्या पुढं। म्हणजे आमच्या महिला भगिनी किंवा आमचे बांधव फक्त पाण्यासाठी रात्र जागून काढावी का? या महानगरपालिकेला दिवा बत्ती पाण्यासारखे मूलभूत प्रश्न सोडवता आले नाही। आज 75 वर्ष झालं। अशा या महानगरपालिकेचा मी धिक्कार करतो।